हॅलो स्टुडंट, मी लोखंडोने आणि आज आपण चालू करणार आहे मॅथ 1 चा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो प्रॉब्लेम सेट मॅथ 1 चा जो प्रॉब्लेम सेट 1 आपण चालू आहे केलेला होता त्यामधला क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी आपण सॉल्व्ह करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपला. तर एक लक्षात ठेवू शकता तुम्ही, या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, या ठिकाणी आपल्याला 6 आणि या ठिकाणी आपल्याला किती दिला आहे, 3 दिला आहे. ते आपल्याला पाहिजे नाही, कारण इकडला जो नंबर आहे आपला डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये पाहिजे नाही. तर आपण काय करू शकतो, तर या ठिकाणी 3 हटला पाहिजे आणि 6 सुद्धा हटला पाहिजे. तर मी काय करू शकतो, या ठिकाणी या इक्वेशनला काय करू शकतो, याला मी 6 ना काय करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजेच किती, 6 इंटू 2 अपॉन x प्लस 6 इंटू 2 अपॉन 3y ओके इक्वल टू 6 इंटू 1 अपॉन 6. ओके, 6 न मल्टिप्लाय केला. या ठिकाणी चेक करू शकता तुम्ही, या ठिकाणी किती ना आपल्याकडे, या ठिकाणी आपण 12 अपॉन x प्लस 3 2 जा आणि 2 इंटू 2 4y ओके. आणि या ठिकाणी चेक करा, कॅन्सल झाले तर आपल्याकडे किती राहिलंय 1. ओके, आता चेक करा, या पॅटर्न मध्ये इक्वेशन आपलं बनलेलं आहे. तर आता काय करायचं, या ठिकाणी आपल्याला काय करायला लागते, सपोज करा तुम्ही, कोणी त्याला सबस्टिट्यूट म्हणतात, मग रिसबस्टिट्यूट म्हणतात, मी सपोज म्हणतो, ठीक आहे, कोणी रिप्लेस म्हणतात. ओके, तर मी काय करतो, सपोज. आता चेक करा, या ठिकाणी जर तुम्ही पहा, आपला जोड आहे 12 अपॉन एक्स. मी जर हा 12 हटवला तर या ठिकाणी काही 12 इंटू 1 अपॉन एक्स. ठीक आहे, तर मी या 1 अपॉन एक्सच्या ठिकाणी काय करणार, व्हॅल्यू घेणार आहे. म्हणजे सपोज चेक करू शकता तुम्ही, सपोज मी जर घेतलं 1 अपॉन एक्स इक्वल टू ए घेतला, काय घेतला, ए. तसंच हा 4 हटवला तर 1 अपॉन हा 4 जर मी हटवला तर या ठिकाणी तुम्ही पाहू, या ठिकाणी जसं मी 12 हटवला, सांगितलं तुम्हाला की 1 अपॉन एक्स घेतला, त्यासाठी ए घेतला. आता मी त्यासाठी काय करतो, त्याच पद्धतीनं बी. आता जर मी काय घेतला, 4 हटवला तर काय राहील माझ्याजवळ 1 अपॉन वाय इक्वल टू, यासाठी काय घेतलं, बी. दोन्ही इक्वेशन साठी. ओके, आता पहा, या ठिकाणी तुमचे इक्वेशन कसे बनते ते तुम्ही पाहू शकता. पहा, या ठिकाणी पहा, चेक करा, 12 आता काय केलं, 12 हटला म्हटलं तर काय घेतलं, 1 अपॉन एक्स साठी ए, म्हणजे 1 अपॉन एक्स म्हणजे ए. तर या ठिकाणी आपल्याला जोड येईल 12a प्लस या ठिकाणी आपल्याकडे 4b, या ठिकाणी आपल्याकडे 1. तर मी दिलं इक्वेशन फर्स्ट. ओके, त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनसाठी 3 हटले, 1 अपॉन एक्सच्या ठिकाणी आपण ए यूज केला, म्हणजे या ठिकाणी आपलं किती बना, 3a प्लस 2b इक्वल टू काय दिलं आपल्याला, 0. याला इक्वेशन घेऊ आपण सेकंड. आता मग स्टुडंट, आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी जर आपल्याला एक तर प्लस किंवा मायनस करावं लागते, आणि प्लस किंवा मायनस करायच्या वेळेस एक लक्षात ठेवायचं की आपल्याला एक तर दोन्ही इक्वेशन मध्ये एक टर्म सेम असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी सेम टर्म नाही, तर मी इक्वेशन 2 ला 2 न मल्टिप्लाय करू शकतो. तर मी काय करतो, इक्वेशन सेकंड इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 2. जर 2 न मल्टिप्लाय केलं, चेक करा, काही 2 न जर याला केलं तुम्ही किती, 6a. 2 न याला मल्टिप्लाय केलं तर किती, 4b. 2 इंटू 0 0. तर इक्वेशन काय झालं या ठिकाणी, थर्ड. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, इक्वेशन थर्ड या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, आता इक्वेशन थर्ड झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पहा, आता तुमचं फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन या ठिकाणी पाहू शकता, यामधले दोन्ही टर्म सेम झाल्या, दोन्ही टर्म सेम आहे, साइन सुद्धा सेम आहे. तर या ठिकाणी आपण करू सबट्रॅक्शन. तर या ठिकाणी सबट्रॅक्शन काय होईल चेक करा, मोठ्यामधून काय करतो, लहान आपण सबट्रॅक्ट करतो. म्हणजेच मी करणार आहे इक्वेशन थर्ड सबट्रॅक्ट फ्रॉम कशामधून, फर्स्ट मधून आपण काय करू, या ठिकाणी सबट्रॅक्ट करून टाकू. आता चेक करा, फर्स्ट वाला काय होतं आपल्या जो 12a प्लस 4b इक्वल टू 1. त्यानंतर चेक करा 6a प्लस 4b इक्वल टू 0. आता पहा स्टुडंट, ज्या वेळेस आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं आहे. ओके, जर सबट्रॅक्ट करायचं असलं तर लक्षात ठेवायचं, त्याची साईन चेंज करायची. ह्या साईन कोणाची चेंज करायची, जे खाली जे इक्वेशन आपण लिहिलं आहे त्याच्या अपोजिट साईन घ्यायची. म्हणजे याचं पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह. चेक करा, हे कॅन्सल झाले या ठिकाणी. आता या ठिकाणी आपल्याजवळ चेक करा तुम्ही, काय येऊ शकते आपल्याजवळ, या ठिकाणी आपल्याजवळ 6a इक्वल टू आपल्याजवळ काय राहील, 1. ओके, तर या ठिकाणी a इक्वल टू काय आलं आपल्याजवळ, आला आपल्याजवळ a ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 6. तर a ची व्हॅल्यू आली आपल्याला. आता आपल्याला b ची व्हॅल्यू पाहिजे. तर b च्या व्हॅल्यूसाठी तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये कशामध्ये a ची व्हॅल्यू पुट करू शकता. तुम्ही काय करतो, पुट a इक्वल टू 1 अपॉन 6 इन
इक्वेशन सेकंड मध्ये पुट करतो. ठीक आहे, तर सेकंड मध्ये पुट केली, चेक करा काय दिलं माझ्याकडे. ए ची व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे 3 × 1/6 प्लस 2b = 0. तर या ठिकाणी काय चेक करा. तर या ठिकाणी तुमचं 3 1 जा 3 2 जा, तर आपल्याला किती करायला 1/2. तर या ठिकाणी आपल्याकडे 2b = एक स्टेप वाढून देतो मी या ठिकाणी. चेक करा, 3 1 जा 3 2 जा झालं आपल्याकडे. तर आता किती आलं आपल्याकडे 1/2 प्लस 2b = 0. या ठिकाणी तुम्ही 2b = हा तिकडे देईल तर -1/2. आता हा मल्टिप्लाय तर या ठिकाणी काय देईल डिवाइड, तर b = 1/2 आणि चेक करा मल्टिप्लाय त्या डिवाइडिंग तर या ठिकाणी 2, म्हणजे या ठिकाणी b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, सॉरी या ठिकाणी मायनसचं साइन आहे, -1/4. किती आला -1/4. तर a ची व्हॅल्यू आली, b ची व्हॅल्यू. आता काय करू आपण रिप्लेस करू. या ठिकाणी काय करू आता आपण रिप्लेस केल्यावर काय त्याचे पाहणार आपण. रिप्लेस, तर मग अशी काय केलं चेक करा. 1/x = a घेतलं होतं. आता काय करू आपण a = 1/x. नंतर केलं होतं आपण 1/y = b. तर b = काय करू आपण 1/y. आता या ठिकाणी चेक करू शकता a ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे. a ची व्हॅल्यू 1/6 = 1/x. चेक करा, x न 1 ला मल्टिप्लाय केलं हे आलं, त्यानं याला मल्टिप्लाय केलं तर किती आलं 6 आलं. x ची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ 6. त्याच पद्धतीनं b ची व्हॅल्यू किती आली होती -1/4 = 1/y. तर चेक करा, यांना याला मल्टिप्लाय केलं तर y आणि -4 याला मल्टिप्लाय केलं तर -4. तर चेक करू शकता तुम्ही व्हॅल्यू काय आलं आपल्या 6 and -4. क्लिअर. तर आता या ठिकाणी काय लिहू शकतो आपण 6 and -4 is the solution of the equation. सोल्युशन ऑफ द इक्वेशन. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे आपला क्वेश्चन नंबर 6 होता त्यामधलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. आता आपण यानंतर पाहणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल. चेक करा या ठिकाणी तुम्ही की ते 7/2x + 1 13/y + 2. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता इथला फर्स्ट टर्म 7 आहे, तर इथला सेकंड नंबरवर तो 7 आहे, इथला सेकंड 13 आहे, ते फर्स्ट नंबर आहे. तर या ठिकाणी कधी एक लक्षात ठेवायचं, अशा वेळेस इक्वेशन मध्ये एक वेळा ऍडिशन करायचं, एक वेळा सबट्रॅक्शन करायचं. ओके, तर सर्वात पहिले आता सपोज आपण घेऊ इक्वेशन परफेक्ट आहे. तर सपोज सर्वात पहिले काय करू टाकू आपण. सपोज जर मी इथून 7 हटले तर किती राहिलं 1/2x + 1. बरोबर आहे. तर मी काय करतो सपोज 1/2x + 1 = काय घेतो, = घेतला मी a आणि 1/y + 2 = काय घेतला मी b. तर यावरून आपण काय करणार आहोत इक्वेशन बनवणार आहे. काय बनवणार आहोत इक्वेशन. तर आता चेक करा 1 हटला, आता 7 आपा मी काय म्हटलं 7 हटला, तर मी त्या ठिकाणी 7 घेतला आणि याच्या ठिकाणी काय घेतलं a, म्हणजे काय झालं 7a. दुसरं 13 इकडे हटवलं तर काय होतं 1/y + 2, म्हणजे मी या ठिकाणी 13 घेतो आणि याची व्हॅल्यू काय बनते b 13b = काय झालं आपला जो 27. हे झालं इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर याचे सुद्धा डायरेक्ट आता याच्या बिलकुल अपोजिट काय बनवून तुमचं 13a + 7b = 33. या ठिकाणी काय झालं सेकंड इक्वेशन. पण विद्यार्थी मित्रांनो इथचा पहिला, इथचा सेकंड, इथचा सेकंड, इथचा फर्स्ट असे जर तुम्हाला इक्वेशन मध्ये दिले तर समजून जातं एक वेळा ऍडिशन एक वेळा सबट्रॅक्शन. तर मी काय करतो या इक्वेशनची ऍड करतो. ऍड इक्वेशन कोणता फर्स्ट अँड सेकंड. एक वेळा ऍडिशन करू, एक वेळा काय करू आपण सबट्रॅक्शन. तर ऍडिशन करू तर ऍडिशनच्या वेळेस कोणताही इक्वेशन वरतं खाली झालं नो प्रॉब्लेम. म्हणजेच काही ना आता 7a + 13b = 27, 13a + 7b = 33. ऍडिशन होतं, ऍडिशनच्या वेळेस साईन चेंज करायचं नाही. या ठिकाणी चेक करू शकता तुम्ही 20a + 20b = 3 जर याच्यात टाकले तर 30 किती झाले 60. या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 20 या ठिकाणी आपला काय होईल डिव्हिजन होऊन जाईल. म्हणजे 20 डिवाइड केलं तर काय राहील आपल्याजवळ a, या ठिकाणी b आणि या ठिकाणी किती राहिले 3. तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आपल्याजवळ इक्वेशन थर्ड आलेलं आहे. आता पहा, आता काय करणार जसं ऍडिशन केलं तर आता एक वेळा काय करणार सबट्रॅक्ट करणार. काय करू आपण सबट्रॅक्ट इक्वेशन. आता इथं लक्षात ठेवायचं मोठ्यातून लाईन सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. ओके,
एकदम सोपी आहे, जास्त काही लोड आहे नाही, एक्झाम्पल मध्ये जास्त कठीण आहे नाही, पद्धतशीर जर तुम्ही पाहिले तर सॉल्व्ह करू शकता. आता मोठावाला हा आहे, तर आपण काय करू, 13a प्लस 7b इक्वल टू 33. त्याच्यानंतर 7a प्लस 13b इक्वल टू 27. तर मी आता मागच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेस आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचा आहे, तर जो खाली दिलेला नाही जे इक्वेशन आहे त्याला काय करायचं, साइन चेंज. पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह. चेक करा. आता जर यामधून 13a मधून जर तुमचा 7 गेला तर या ठिकाणी तुमच्याकडे उरले 6a, या ठिकाणी उरलं तुमचं 6b, पण चिन्ह काही मायनसचं, आणि या ठिकाणी सुद्धा तुमचं किती आहे, तुमच्याजवळ 6, किती 6, तर या ठिकाणी सुद्धा 6 आलं. या ठिकाणी आता पाहू शकतो याला सुद्धा डिवाइड होते 6 न, तर a मायनस बी इक्वल टू 1. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही इक्वेशन काय झालं, आपल्याजवळ 4th आलेला आहे. या ठिकाणी चेक करा, तुमच्याजवळ एक 3rd इक्वेशन आला, एक 4th आला. तर 3rd आणि 4th वर फोकस जर केलं तुम्ही तर चेक करा, इथं पॉझिटिव्ह बी आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह आहे, म्हणजे या इक्वेशनची काय होऊ शकते, ऍडिशन होऊ शकतं. म्हणून आपण काय करू, या ठिकाणी ऍड इक्वेशन 3rd and 4th. चेक करू शकता काय आपल्याजवळ, a प्लस बी इक्वल टू 3, a मायनस बी इक्वल टू 1. ऍडिशन आहे, कॅन्सल. 2a इक्वल टू किती झालं आपल्याकडे 4, तर a इक्वल टू 4/2, म्हणजेच a इक्वल टू आपल्याकडे किती दिले, 2 2 4, a आला आपल्याकडे 2. हे किती आला आपल्याकडे 2. तर आता a आला आहे, आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला b ची सुद्धा व्हॅल्यू पाहिजे. कशाची पाहिजे, b ची. पहा थोडे मोठे एक्झाम्पल आहेत, जवळपास 3 ते 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारले येते. तर आता मी काय करणार, पुट a इक्वल टू 2 इन इक्वेशन. तर कोणते ते तुम्हाला एक पाहू शकता, आपण काय करू, पुट करू a इक्वल टू 2 इन 3rd इक्वेशन. ओके, तर 3rd इक्वेशन चेक करा, तुमच्याजवळ 3rd इक्वेशन काय दिलं आहे, a प्लस बी इक्वल टू 3. तर a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2 प्लस b ची व्हॅल्यू b जसा तसा इक्वल टू 3. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण, पहा b इक्वल टू 3, हा 2 तिकडे त्यांचा मायनस, तर b ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आलेली आहे, 1 आली आहे. ओके, तर a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू आहे. आता काय करायचं, आपल्याला रिप्लेस करायचं. काय करायचं आहे, रिप्लेस. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, रिप्लेस मध्ये b इक्वल टू 1. आता या ठिकाणी आपण करू रिप्लेस. ओके, तर रिप्लेस केला तर चेक करा, रिप्लेस काय होईल, आता चेक करा, a इक्वल टू 1/2x प्लस 1, त्यानंतर b चेक करा 1/y प्लस 2. तर a ची व्हॅल्यू चेक करा, आपल्याजवळ a ची व्हॅल्यू किती दिली होती, a ची व्हॅल्यू 2 आहे, इक्वल टू 1/2x प्लस 1. त्यानंतर b ची व्हॅल्यू किती आहे, 1, इक्वल टू 1/y प्लस 2. तर या ठिकाणी आता क्रॉस मल्टिप्लाय करू, काही नाही म्हणजे 1. आता 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर किती झालं, 4x प्लस 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर 2, याने याला मल्टिप्लाय केलं तर 1. या ठिकाणी काही नाही, आता चेक करा, 4x इक्वल टू हा 1 आहे, हा जर तिकडे गेला 2 तर मायनस होऊन जाईल. तर या ठिकाणी चेक करा, 4x इक्वल टू या ठिकाणी मायनस, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याजवळ -1/4. तर x ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. आता पैशाची पाहिजे आपल्याला y ची. तर या ठिकाणी चेक करा, काही नाही म्हणजे 1 घेतला मी, यानं जर याला मल्टिप्लाय केलं तर चेक करा, y प्लस 2 होईल इक्वल टू 1. तर या ठिकाणी पाहू शकतो y इक्वल टू 1, तर 2 जर तिकडे गेला तर मायनस होईल, आणि y इक्वल टू काही आपल्याजवळ -1. तर या ठिकाणी आपल्याला x आणि y दोन्ही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. तर या ठिकाणी मी इथं लिहितो, दुसऱ्या कलर मध्ये घेतो पेन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येऊन जाईल. काय लिहायचं आपल्याला, चेक करा, -1/4 and -1/4 and -1 is the solution of the equation. ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आपला जो क्वेश्चन दिला होता 6 नंबरचा, त्यामधलं आपलं 2nd नंबर सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह झालेलं आहे. पहा या ठिकाणचं मी आन्सर या ठिकाणी जे लिहिलेलं आहे जागेच्या अभावामुळे, थोडं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. यानंतर पाहू आपण नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन, म्हणजे कोणता 3rd नंबर. या ठिकाणी चेक करा, 148/x आहे प्लस 231/y आहे. ओके, पण या ठिकाणी तुम्ही चेक करा, तर या ठिकाणी तुम्हाला काय भेटते, व्हेरिएबल XY, आणि या ठिकाणी सुद्धा काय भेटते, XY. तर आपल्याला ते व्हेरिएबल नकोय, त्यासाठी आपण काय करू, तीनही टर्मला कितीने मल्टिप्लाय होईल, x इंटू y. सपोज जर मी याला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय येईल, चेक कराल तुम्ही, XY इंटू 148/x प्लस XY इंटू 231/y इक्वल टू, चेक करू शकता, XY
इंटू 527 अपॉन एक्स वाय. ओके, तर पहिला आपण याला सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, तर याला जर सॉल्व्ह आपण करत आहे तर चेक करा काही या ठिकाणी एक्स एक्स कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर वाय वाय कॅन्सल होऊन जाईल, त्यानंतर ह्या टर्म सुद्धा कॅन्सल होऊन जाईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले मी जर याला मल्टिप्लाय केलं 148 इंटू वाय, तर 148 वाय पाहिजे, पण आपल्याला सर्वात पहिला टर्म कोणता पाहिजे, आपल्याला टर्म पाहिजे सर्वात आधी एक्सचा. तर मी काय करतो या ठिकाणी पहिला हा टर्म घेतो, म्हणजे 231 जर एक्सला मल्टिप्लाय केलं तर काही ना आपल्याजवळ 231 एक्स. नंतर कशात साईन आहे, याचंही पॉझिटिव्ह येतं याचंही पॉझिटिव्ह येतं. या ठिकाणी काही 148 ने याला मल्टिप्लाय केलं तर 148 वाय इक्वल टू चेक करा आपल्याकडे किती आलं 527. म्हणजे हे झालं आपल्याजवळ इक्वेशन फर्स्ट. ओके, ज्या पद्धतीनं आपण इकडे सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीनं या साईडला सुद्धा सॉल्व्ह करून घेऊ आपण. म्हणजे एक्स वाय न मल्टिप्लाय करून चेक करा एक्स इंटू वाय 231 अपॉन एक्स प्लस एक्स वाय इंटू 148 अपॉन किती दिला वाय इक्वल टू एक्स वाय इंटू 610 अपॉन एक्स वाय. ओके, तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता काय करू आपण एक्स एक्स कॅन्सल झाले, वाय वाय कॅन्सल झाले, त्यानंतर एक्स वाय कॅन्सल झाले. या ठिकाणी सुद्धा याच पॅटर्न आपल्याला काय होऊन जाईल सॉल्व्ह होईल. म्हणजेच आपण काय करू सर्वात पहिले एक्सचा टर्म घेऊ, म्हणजे 148 इंटू एक्स आपल्याकडे 148 एक्स, हा सुद्धा प्लस आहे तर काही 231 वाय इक्वल टू 610. ओके, तर याला घेऊ सेकंड इक्वेशन. फर्स्ट स्टुडंट या आधी सुद्धा आपण पाहिलेला आहे इथचा फर्स्ट तर इथचा सेकंड टर्म येते, इथचा सेकंड तर इथला फर्स्ट टर्म येते. त्यावेळेस काय करायचं एकदा इक्वेशनची ऍडिशन करायची आणि एकदा इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे आता काय करू आपण ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंडची काय करू सर्वात आधी ऍडिशन, एकदा इक्वेशन ऍड करत एकदा सबट्रॅक्ट. तर काय करू आपण 231 प्लस 148 वाय इक्वल टू 527. त्याच प्रकारे नंतर 140 या ठिकाणी पहा 231च्या ठिकाणी आपल्याला एक्स लावायचं राहिलेलं आहे. किती 231 एक्स. ओके, त्यानंतर 148 एक्स प्लस त्यानंतर 231 वाय इक्वल टू काय झालं आपल्याला 610. या दोघांची काय करणार आपण ऍडिशन करा. ऍडिशनच्या वेळेस कोणतंच साईन वगैरे तुम्हाला चेंज करण्याची गरज पडणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्स ॲज इट इज 973 नंतर प्लस या ठिकाणी सुद्धा तेच ऍडिशन येणार आहे की 379 एक्स. त्यानंतर चेक करा या ठिकाणी किती 7 3 आणि किती झालं 11. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 9 ला 3 न मल्टिप्लाय केला तर 9 3 27, म्हणजे या पूर्ण याला 379 न डिवाइड होते, म्हणजे 379 कॅन्सल झाले, म्हणजे आपल्या जोडाला एक्स. त्यानंतर हे सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी पाहिजे होता आपला वाय ठेवायचे होता वाय. त्यानंतर चेक करा या ठिकाणी आपला जो बॅलन्स आहे वाय आणि या ठिकाणी तुमचा 3 न डिवाइड, म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू किती आला आपला जो 3 आला. आणि आपण याला कोणतं इक्वेशन घेऊ थर्ड नंबरचं इक्वेशन. ओके, घेऊ आपण. ठीक आहे, तर या ठिकाणी आपलं थर्ड इक्वेशन आलेलं आहे. आता एक वेळा ऍडिशन झाली एक वेळा काय करणार सबट्रॅक्शन करणार. पण सबट्रॅक्शन करायच्या वेळेस आपल्याला सुद्धा माहित आहे मोठ्या इक्वेशन मधून आपण लहान इक्वेशन सबट्रॅक्ट करतो. म्हणजेच काय करू आता आपण सबट्रॅक्ट इक्वेशन. सबट्रॅक्ट इक्वेशन कोणतं घेऊ आपण लहान वाला कोणतं आमचं फर्स्ट. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. ओके, तर मी या ठिकाणी सॉल्व्ह करतो. स्टुडंट इझी आहे, फक्त थोडे हे जे एक्झाम्पल दिले आहेत 3 to 4 मार्क्स थोडे मोठे राहतात. आता सबट्रॅक्ट करायचा चेक करा काय घेऊ आपण काय करू 148 एक्स प्लस 231 वाय इक्वल टू चेक करा 610. त्यानंतर किती ना आपल्याकडं लहान वाला कोणता होता आपला 231 एक्स प्लस 148 वाय इक्वल टू किती आपल्याजवळ 527. ओके, या ठिकाणी आता काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट करायच्या वेळेस काय करायचं लक्षात ठेवायचं की जे सेकंड इक्वेशन आहे म्हणजे खालचं त्याला साईन चेंज करा. प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. या ठिकाणी चेक करू शकता तुमचे. आता आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे तर चेक करा या ठिकाणी काय तुमचं
ओके आपलं ओके ठीक आहे. आता चेक करा या ठिकाणी किती ना आपलं 138 झालं आपलं बरोबर आहे. 200 ओके सबट्रॅक्शन ओके. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो यामधून इथं वाय राहील 11 मधून 8 गेले तर किती राहिले 3 राहिले या ठिकाणी कॅरी. त्यानंतर या ठिकाणी 13 मधून 5 गेले तर तुमचे 8 राहील ऑन कॅरी म्हणजे 0 आलेला आहे ठीक आहे. त्यानंतर म्हणजे आपल्याला घ्यायला इथपर्यंत ठीक आहे. चिन्ह कोणाचं मोठ्या संख्येचं. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा तुमचे किती राहील 83 राहील पण या ठिकाणी 83 आपण चिन्ह कशाचे येईल मायनसचे येईल या ठिकाणी x आणि या ठिकाणी सुद्धा 10 मधून 7 गेले 3 त्यानंतर 11 मधून 3 गेले तर 8 कॅरी 0 83. ज्याला 83 ना काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं आहे म्हणजे आपल्याजवळ उरते -x + y = 1. तर आता तुम्ही बघू शकता हे झालं तुमचं इक्वेशन 4th नंबर. इक्वेशन 4th नंबर हे या ठिकाणी झालेला आहे. तर आता काय करू शकतो एकाची ऍडिशन आणि आपण काय करू शकतो सबट्रॅक्शन या ठिकाणी करू शकतो. म्हणजेच आता पहा एक प्लस आहे आणि मायनस आहे सॉरी ऍडिशन आपण या करू शकतो ऍडिशन करू शकतो म्हणजेच काय करू आता ऍड इक्वेशन 3rd and 4th. ओके तर ऍड जर केलं तर आता तुम्ही बघू शकता काय आपल्याजवळ x + y = 3 त्यानंतर -x + y = आपल्याकडे 1. चेक करा कॅन्सल झाले तर आपल्याकडे आले 2y = 4. त्यानंतर आता बघू शकतो आपण या ठिकाणी y = 4 डिवायडेड बाय 2. y = आला आपल्याजवळ या ठिकाणी 2. किती आला आपल्याजवळ 2. आता पाहिजे आपल्याला x ची व्हॅल्यू तर काय करू आपण पुट y = 2 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता तुम्ही कोणत्याही करू शकता 3rd किंवा 4th. या ठिकाणी आपल्याजवळ किती आलाय 3rd मध्ये सुद्धा पुट केलं तरी आपल्याजवळ आन्सर येऊन जाईल. किती घेऊ आपण 3rd मध्ये. 3rd काय चेक करा x + y = 3. चेक करून घ्या आपल्याजवळ y ची व्हॅल्यू आहे x + y ची व्हॅल्यू 2 या ठिकाणी 3. x = 3 - 2 म्हणजे x = किती आला 1. या ठिकाणी x ची आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे. तर आपण काय करू शकतो या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे काय लिहू शकतो आपण 1 and 2. 1 and 2 is the solution of the इक्वेशन. हे प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला लिहिणं विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट आहे आवश्यक आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुमचं 3rd नंबरचं एक्झाम्पल सुद्धा संपलेलं आहे. थोडे मोठे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इझिली त्यांना करू शकता. थोडं जर तुम्ही त्यामध्ये ट्राय केला तर नेहमी प्रॅक्टिस केली तर ओके. तर यानंतर पाहणार आपण नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी थोडा चेंजेस दिलेला आहे आपल्याला एक्झाम्पल मध्ये नो प्रॉब्लेम. तरी आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू काही अडचण येतात. आता या ठिकाणी पहा तुम्ही हा जो डिनॉमिनेटर दिला आहे कोणता तुम्हाला y x आणि y हा दोन्ही टर्मला दिला म्हणजे 7x ला सुद्धा दिला आहे आणि -2y ला सुद्धा दिला. तर आपण याला काय करू शकतो सेपरेट लिहू शकतो म्हणजे कसं 7x/xy - 2y/xy = किती आपल्याकडे 5. क्लिअर. तर सर्वात आधी याला सॉल्व्ह करून घेतो मी मग काय करू सेकंड. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर x कॅन्सल झाले. या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर y कॅन्सल झाले. ठीक आहे. तर मला मी याआधी सुद्धा म्हटलंय आपल्याला फर्स्ट टर्म पाहिजे x चा. तर या ठिकाणी मी असं करू शकतो का चेक करा इथं मायनसचा दिलाय तर मायनस काय दिला -2/x हा पॉझिटिव्ह. या ठिकाणी काही ना आपल्याजवळ 7/y. क्लिअर. या ठिकाणी किती आहे 5. ओके. आता मी त्याला सॉल्व्ह करतो त्याच पॅटर्नला. किती आहे 8x अपॉन काय घेऊ xy प्लस 7y अपॉन काय घेतलं मी xy इकडे काय राहिलं आपल्याजवळ 15. चेक करा x कॅन्सल झाला y कॅन्सल झाला. पण मी आधीच सांगितलं आपल्याला फर्स्ट टर्म कशाचं पाहिजे x चा. म्हणून मी काय घेतलं 7/x हा पॉझिटिव्ह आहे 8/y = आपल्याकडे किती शिल्लक आहे 15. आता या ठिकाणी आपल्याला करावं लागेल सपोज. काय करावं लागेल सपोज. जसे आपण पुट करतो काहीतरी व्हॅल्यू घेतो आपण जसं सपोज याच्या आधी सुद्धा पाहिलंय जसं मी जर 2 हटवले मी जर काय घेतले 2 हटवले तर या ठिकाणी माझ्याजवळ काय रूल काही नाही म्हणजे 1/x म्हणजेच मी काय करा 1/x = काय घेतला मी a. तर त्याच पॅटर्न 1/x = a घेतला तर मी 1/y
1/y इक्वल टू घेईन मी बी. क्लिअर. आता याची बनवायची आपल्याला इक्वेशन. काय बनवायचे इक्वेशन म्हणजे या ठिकाणी इक्वेशन काय बनेल चेक करा तुम्ही. पहा मी काय म्हटलं, जसं ह्या आता आपला जो 2 इकडे झाला आणि 1/x इथं झाला, त्या 1/x च्या ठिकाणी मी किती पुट करेल 1. तर आता मला सांगा किती बनेल इथं -2 आपल्याला व्हॅल्यू येऊन जाईल. ठीक आहे. किती -2a प्लस तसंच बी टाकायला आपल्याला 7b इक्वल टू किती झालं 5. इक्वेशन फर्स्ट. ओके. आता त्याच पद्धतीने आपण इकडे घेऊ. म्हणजेच किती येईल आपल्याकडे चेक करा. इकडे 7a प्लस 8b इक्वल टू 15. इक्वेशन झालं आपलं सेकंड. विद्यार्थी मित्रांनो क्लिअर. आता आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक तर ऍडिशन किंवा या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, दोन्ही इक्वेशन मधले दोन्ही टर्म सेम येणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करणार आहे, एक तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह टर्म पाहिजे किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पाहिजे किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असले तरी चालते. आता या ठिकाणी चेक करा, हा पॉझिटिव्ह आहे, सॉरी हा निगेटिव्ह आणि हा काय पॉझिटिव्ह आहे. तर याला आपल्याला सेम करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. सपोज जर मी याला 7 न मल्टिप्लाय केलं तर 14a बनून जाईल, -14a. आणि याला जर 2 न केलं तर 14a बनून जाईल. ठीक आहे. तर मी काय करतो या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट multiply by 7 and equation second multiply by 2. ठीक आहे. आता चेक करा, याला 7 न मल्टिप्लाय करायचं, याला काय करायचं आहे 7 न मल्टिप्लाय करायचं. तर मी काय करतो 7 न मल्टिप्लाय केलं तर किती माझ्याकडे 14a प्लस 7 न मल्टिप्लाय केलं तर 49b, 7 न मल्टिप्लाय केलं तर 35. याच्याच खाली इक्वेशन लिखतो, एक तर ऍडिशन नाही तर सबट्रॅक्शन आहे. आपल्याला सोपं जाईल, म्हणजे जास्त लेंदी गणित आपलं जे आहे ते बनलं पाहिजे नाही. तर याला करायचं मला 2 न, तर या ठिकाणी पुन्हा काही 14a त्यानंतर प्लस 16b 2 न मल्टिप्लाय केलं तर 30. तर चेक करा स्टुडंट, या ठिकाणी काय नाही, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह लाईक टर्म आहे. या ठिकाणी मी काय करतो दोघांचं ऍड करतो, झाले कॅन्सल. क्लिअर. ओके. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5 1 कॅरी 65b आलं. आणि या ठिकाणी तुम्ही चेक करा 65 आलं. आता तर काय येऊ शकते आपलं b इक्वल टू 65/65 म्हणजेच b ची व्हॅल्यू आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो किती आली आहे 1. b ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला 1 आलेली आहे. तर आता b तर आपल्याकडे आलेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे ए. काय काढायचं आपल्याला ए काढायचा आहे. जमलं तर आपल्याला त्यानंतर सुद्धा रिप्लेस करायचं काम सुद्धा पडू शकते. तर मी काय करतो या ठिकाणी पुट b इक्वल टू 1 इन इक्वेशन. चला, एक निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह मध्ये आपण याला पुट करून टाकू. म्हणजे कशामध्ये पुट करू आपण याला सेकंड मध्ये. ठीक आहे. चेक करा 7a तसाच्या तसा प्लस 8 इंटू बी ची व्हॅल्यू क्या आहे 1 आहे, नो प्रॉब्लेम 15. चेक करा आपल्याला किती 7a इक्वल टू 15. हा तिकडे 8 1 जा 8 तिकडे नाही गेला तर निगेटिव्ह झाला. या ठिकाणी किती उरले आपल्याकडे, या ठिकाणी उरले आपल्याकडे 7 आणि या ठिकाणी ए आहे तर याला मल्टिप्लाय डिवाइड होऊन जाईल 7. तर ए इक्वल टू सुद्धा किती आला आपल्याकडे 1. ए ची व्हॅल्यू सुद्धा 1 आली आहे आणि बी ची व्हॅल्यू सुद्धा 1 आली आहे. तर आता करायची आपल्याला रिप्लेस. आता काय करू आपण रिप्लेस जर केलं तर चेक करा 1/x इक्वल टू ए घेतला होता. मी काय करतो या ठिकाणी a इक्वल टू 1/x घेतो आणि या ठिकाणी b इक्वल टू 1/y घेतो. आता चेक करू शकता तुम्ही a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 इक्वल टू 1/x. काही नाही म्हणजे किती 1. आता चेक करा x न 1 ला मल्टिप्लाय केला तरी किती येते 1च येईल आणि 1 इंटू 1 तर x ची व्हॅल्यू किती आली 1. त्याच पद्धतीनं b ची सुद्धा व्हॅल्यू किती आपल्याकडे 1च आहे. ठीक आहे. अपॉन काही नाही म्हणजे 1 आणि इथं 1/1 y. तर चेक करा y ने याला मल्टिप्लाय केलं तर y येईल आणि 1 इंटू 1 तर y ची व्हॅल्यू सुद्धा किती आली आपल्याकडे 1च आलेली आहे. म्हणजे x आणि y च्या ज्या व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायला लागते त्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपण फाइंड आउट करून टाकलेले आहे. म्हणजेच काही या ठिकाणी 1 and 1 is the solution of the
इक्वेशन, सोल्युशन ऑफ द इक्वेशन. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, जो आपला 4th नंबरचा क्वेश्चन होता, तो 4th नंबरचा क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी आपण काय केलेला, सॉल्व्ह केलेला आहे. जो आपण काय करा, प्रॉब्लेम सेट आपला चालू आहे, जो त्यामधला आपण थर्ड पार्ट जो बनवत आहे आपण त्याचा, कारण की पार्ट काय बनवत आहे, मोठे मोठे बनत आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा इरिटेट झालं पाहिजे नाही, त्या कारणामुळे आपण काय करूया, पार्ट वाईज तुम्हाला व्हिडिओ सेंड करत आहे. या ठिकाणी आपलं 4th नंबरचं एक्झाम्पल सुद्धा संपलेलं आहे. आता पाहणार आपण नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, आता आपण पाहणार आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये. या क्वेश्चनचा शेवटचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रत्येक ठिकाणी आतापर्यंत पाहिलं होतं आपण की जो थर्ड टर्म होता आपण तो फ्रॅक्शन मध्ये ठेवला नाही. तर या ठिकाणी सुद्धा काय करणार आपण, फ्रॅक्शन मध्ये ठेवणार आहे नाही. म्हणून मी काय करणार, सर्वात आधी जे आपल्याला दिलेलं आहे, कोणतं आहे, जे आपल्याला दिलेलं जे इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन, यामध्ये आपण काय करणार आहोत, त्यामध्ये चेक करा. आपल्याला इथं 2 आहे, इथं 5 आणि इथं 4 आहे. 2, 5 आणि 4 यांना डिवाइड होणाऱ्या, या संख्याने डिवाइड होणाऱ्या असे एक संख्या पाहणार आहोत. त्यांना काय करणार आहे, इक्वेशनला मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजेच आता मी या ठिकाणी काय घेतो, 20. किती घेतले, 20. या ठिकाणी आपल्याकडे 1/2 इन ब्रॅकेट 3x + 4y. ओके, प्लस पुन्हा 20 किती आहे, 1/5 इन ब्रॅकेट 2x - 3y. क्लिअर, इक्वल टू पुन्हा इथं 20, तर इथे आपल्याकडे 1/4. आता चेक करा, याला याला डिवाइड होईल, तर त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं, इथं सुद्धा आपल्याला काय नाही पाहिजे, इथं आपल्याला इथं डिनॉमिनेटरला इथं नंबर होते पण इथं नाही, इथं सुद्धा किती आहे, -3/2 फ्रॅक्शन मध्ये आहे. आपल्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं, त्याला फक्त नंबर मध्ये आलं पाहिजे, सिंगल नंबर मध्ये. तर या ठिकाणी 2 हटली पाहिजे, तर याला किती मल्टिप्लाय करू, 2 न. तर चेक करा, काही आपल्याजवळ 5/3x + 4y मायनस 2 × 2/2x - 3y इक्वल टू 2 × -3/2. चला, तर या ठिकाणी पहा आपलं काय होईल, 2 10 दा. तर आता 10 मध्ये याला मल्टिप्लाय केलं तर किती, 10. खाली किती राहील आपल्याजवळ, 3x + 4y. क्लिअर, ओके, प्लस, तर इथं डिवाइड केलं तर 5 4 जा, तर 5 4 जा झालं 20, तर 4 × 1 4. तर खाली आपल्याजवळ 2x - 3y इक्वल टू, या ठिकाणी 4 5 जा, 5 1 जा 5. क्लिअर, ओके. त्याच पद्धतीनं या ठिकाणी चेक करा, या ठिकाणी 5 2 जा 10, 10 आपण आपल्याजवळ काय येईल, 3x + 4y. पहा स्टुडंट, थोडं एक्झाम्पल हे कॉम्प्लिकेटेड पेक्षा थोडं मोठं जाणार आहे, या ठिकाणी थोडं फोकस करा, ठीक आहे. मायनस, तर 2 न 2 ला मल्टिप्लाय केलं तर 4 खाली आलं आपल्याकडे 2x - 3y. क्लिअर, इक्वल टू 2 कॅन्सल झाले, आपल्याकडे किती आलं, -3. आता पहा स्टुडंट, या ठिकाणी काय करणार आपण, आता या ठिकाणी याचे इक्वेशन बनवणार आहोत. जसं सपोज करणार आहोत आपण की जर मी या ठिकाणी केला, सपोज a इक्वल टू, मी 10 जर हटवला तर आपल्याकडे काय होईल, 1. खाली किती, 3x + 4y. किती गेला, 1/3x + 4y साठी 1 घेतलं, a घेतलाय. त्यानंतर सॉरी, या ठिकाणी आपल्याला इकडून पाहिजे होतं हे, काय करू, 1/3x + 4y इक्वल टू a. त्यानंतर 1/, इथं सुद्धा 4 हटवला किती राहिलं, 2x - 3y इक्वल टू b घेतलं. ओके, तर या बेसवर आपण काय करणार आहे, इक्वेशन बनवणार आहे, ठीक आहे. इक्वेशन बनवलं, चेक करा. तर मी काय म्हटलं, आता हा 10 आहे आणि इंटू हे व्हॅल्यू आहे, तर याच्या ठिकाणी a घेतली, तर म्हणजे किती होईल, 10 × a 10 आहे. तर या ठिकाणी काय आपल्याजवळ 10a + 4b इक्वल टू किती आलं, 5. किती झाला, इक्वेशन फर्स्ट. ओके, त्यानंतर 10a - 4b इक्वल टू -3. या ठिकाणी किती झालं आपलं, इक्वेशन 2. क्लिअर. आता चेक करा स्टुडंट, या ठिकाणी +4b आहे, या ठिकाणी -4b आहे. दोन्ही लाईक टर्म आहे, अपोजिट साईड आहे, तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, इक्वेशनची ऍडिशन करू शकतो. म्हणजेच काय करू, ऍड इक्वेशन कोणतं आहे, फर्स्ट अँड सेकंडची ऍडिशन करणार. तर चेक करा, फर्स्ट अँड सेकंड, 10a + 4b इक्वल टू 5.
10a मायनस 4b इक्वल टू -3. ॲडिशन ज्यावेळेस साईन चेंज करायचे नाही, तर या ठिकाणी हे कॅन्सल झाले. या ठिकाणी आला आपल्याजवळ 20a, या ठिकाणी आला आपल्याजवळ 20a इक्वल टू 5 मधून 3 गेले 2. तर या ठिकाणी आपल्याजवळ चेक करा a इक्वल टू 2/20, 2/20 म्हणजे पहा स्टुडंट a ची व्हॅल्यू किती आलं 1/10. तर a ची व्हॅल्यू आपल्याकडे 1/10 आली आहे. आता आपल्याला पाहिजे व्हॅल्यू b ची. कशाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला b ची. पहा मी आधी सांगितलं थोडं हे जे एक्झाम्पल आहे थोडं मोठं जाणार आहे, ठीक आहे. तर b ची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. तर b ची व्हॅल्यू पाहिजे तर आपण काय करू, फर्स्ट किंवा सेकंड एक्झाम्पल मध्ये काय करू, a ची व्हॅल्यू पुट करू म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू मिळून जाईल. मी काय करतो पुट a equal to 1/10, put a equal to 1/10 in first equation. कोणतं इक्वेशन फर्स्ट. चेक करा फर्स्ट इक्वेशन काय आपल्याला 10a म्हणजेच काय करणार आहे मी 10 इंटू a ची व्हॅल्यू काय 1/10 प्लस 4b इक्वल टू किती दिलं आपल्याकडे 5. क्लिअर. तर त्यानंतर चेक करू 10 कॅन्सल झालं. चेक करा आपल्याजवळ काय 4b इक्वल टू 5, हा 1 तिकडे गेला तर मायनस. चेक करा या ठिकाणी किती राहील 4 राहील, या ठिकाणी b राहील आणि मल्टिप्लाय तर डिवाइड म्हणजेच b ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आलेली आहे, b ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याकडे 1 आणि a ची व्हॅल्यू आली आहे 1/10. आता या ठिकाणी पहा a आणि b च्या व्हॅल्यू आलेल्या आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, रिप्लेस करावं लागणार आहे. तर आपण काय करू रिप्लेस करून टाकू यांच्या व्हॅल्यू. रिप्लेस जर केलं तर चेक करा काय येईल आता, जसं 1/3x प्लस 4y इक्वल टू a घेतलं होतं, तर आता काय करणार आहोत a इक्वल टू 1/3x प्लस 4y तसंच b इक्वल टू 1/2x मायनस 3y. ओके, a ची व्हॅल्यू चेक करू की आपण a ची व्हॅल्यू 1/10 इक्वल टू 1/3x प्लस 4y. आता चेक करा तुम्ही या ठिकाणी 4y 3x प्लस 4y ने 1 ला मल्टिप्लाय केलं तरी 3x प्लस 4y इक्वल टू 10 न याला मल्टिप्लाय केलं तर 10. आता चेक करा फर्स्ट सेकंड या ठिकाणी आपल्याजवळ थर्ड इक्वेशन आलेलं आहे. त्याच पद्धतीने इकडे b ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे आपल्याजवळ, तो 1 लिहिला आणि या ठिकाणी 1/2x मायनस 3y. तर तुम्ही बघू शकता इथं काही नाही म्हणजे 1 या 2x मायनस 3y ने याला मल्टिप्लाय केलं तरी तेच इन 2x मायनस 3y इक्वल टू 1 इंटू 1 1 म्हणजे या ठिकाणी आपलं 4th नंबरचं इक्वेशन झालेलं आहे. तर थर्ड अँड फोर्थ आपल्याजवळ इक्वेशन आलेले आहे. स्टुडंट थोडं एक्झाम्पल मोठं आहे, आपल्याला इकडलं सुद्धा बोर्डची यूज होणार आहे. मी काय करतो इकडला पूर्ण पार इरेज करून टाकतो. आता फक्त आपलं फोकस आहे x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला यायला पाहिजे आणि त्यासाठी लक्षात ठेवा आपल्याला 2 इक्वेशनचीच गरज पडणार आहे, त्याशिवाय दुसऱ्या इक्वेशनची गरज पडणार नाही. क्लिअर. आता बघू आपण, आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पहा या ठिकाणी काय दिलं -3y आणि या ठिकाणी काय दिलं तुम्हाला 4 प्लस 4y. आता आपल्याला एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आणि दोन्ही टर्म सेम आणणं आवश्यक आहे. तर मी काय करतो या इक्वेशनला मी 3 न मल्टिप्लाय करतो 12y येईल, याला मी 4 न मल्टिप्लाय केलं तर -12y येईल. तर काय करतो मी इक्वेशन कोणता आपला जो थर्ड मल्टिप्लाय बाय इक्वेशन थर्ड मल्टिप्लाय बाय 3 अँड इक्वेशन कोणता दिला आपला जो इक्वेशन फोर्थ मल्टिप्लाय बाय किती करून 4 न. चेक करा पद्धतशीर आणि एका खाली एक लिहून घेतो मी, पण थोडं शॉर्ट मध्ये होऊन जाईल आपलं. त्याला 3 न मल्टिप्लाय केला तर किती या ठिकाणी चेक करा. या ठिकाणी 3 3 जा 9x प्लस 3 न जर मल्टिप्लाय केलं तर 12y इक्वल टू 3 न जर मल्टिप्लाय केलं तर 30. ओके झालं इक्वेशन. त्यानंतर याला किती मल्टिप्लाय करणार आपण चेक करा, 4 न मल्टिप्लाय करणार तर चेक करा 8x मायनस 12y इक्वल टू 4 1 जा 4. क्लिअर. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 4 1 जा 4. तर या ठिकाणी होणार आहे आपली चेक करा या ठिकाणी 3 3 जा 9 3 4 जा 12. ओके. त्यानंतर 4 2 जा 4 न मल्टिप्लाय करू आपण 4 ला 4 2 जा 4
4 2 जा 8, 4 3 जा 12 आणि 4 1 जा 4. ऍडिशन होत आहे, ऍडिशन होत आहे, या ठिकाणी काय होऊन जाईल आपलं कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी चेक करा. आता या दोघांची ऍडिशन होईल 34. ओके, तर या दोघांची ऍडिशन होईल 17x. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता x इक्वल टू 34 डिवायडेड बाय 17. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे स्टुडंट? 2 आलेली आहे. किती आली आहे? 2. तर x ची व्हॅल्यू 2 आलेली आहे. आता पाहिजे आपल्याला y. तर मी काय करतो, पुट x इक्वल टू 2 इन इक्वेशन. कोणतं इक्वेशन? तुम्ही थर्ड किंवा फोर्थ मध्ये तुम्ही पुट करू शकता. या ठिकाणी आपल्याला फोर्थ वाला लहान दिसत आहे, आपण कशामध्ये ऍड करू? आपण फोर्थ मध्ये. कशामध्ये? पुट x इक्वल टू 2 इन इक्वेशन फोर्थ. या ठिकाणी थोडं मी कलर चेंज करून घेतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. या ठिकाणी पहा, आता तुम्हाला किती मी फोर्थ म्हटलं तर चेक करा. काय घेतलं फोर्थ इक्वेशन? 2x मायनस 3y इक्वल टू 1. चला, 2 इंटू 2 मायनस 3y इक्वल टू किती घेतला आपला तर 1. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मायनस 3y इक्वल टू 1. हा बघा, 2 इंटू 2 किती होऊन जाईल? 4. तो तिकडे नेला तर काय होऊन जाईल? निगेटिव्ह. म्हणजेच किती झालं आपला? मायनस 4. तर मायनस 3y इक्वल टू 4 मधून 1 गेला तर 3 राहिले. साईन मोठ्या संख्येचं म्हणजेच किती झालं? मायनस 3. मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल दोन्ही साईड. तिथं y इक्वल टू किती आपल्याजवळ? 3/3. म्हणजेच y इक्वल टू किती आपल्याजवळ? 1. y इक्वल टू किती आलाय? 1. या ठिकाणी पहा आपल्याजवळ क्वेश्चन नंबर जो 5th दिलेला होता त्यामधला x ची सुद्धा व्हॅल्यू आलेली आहे आणि y ची सुद्धा व्हॅल्यू आहे. सर्वात शेवटी आपल्याला काय वर्ड मध्ये लिहायचं आहे. वर्ड मध्ये काय लिहून टाकू आपण? आपलं तेच आहे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सेम. कोणतं? 2 and 1 is the solution of the equation. ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आपला जो 5th नंबरचा क्वेश्चन होता तो सुद्धा आपला कंप्लीट झाला. पण मित्रांनो, व्हिडिओ थोडे मोठे बनतात 30-30 मिनिटाचे, तर त्या कारणामुळे आपण त्याला काय करायला पार्ट मध्ये आपण त्याला डिवाइड करत आहे. त्या प्रकारे आपण तुम्हाला सेंड करत आहे. ठीक आहे, अशाच प्रकारचे आणखी जो आपला एक आता या वर्ड प्रॉब्लेम आहे त्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपले वर्ड प्रॉब्लेम म्हणजे त्या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट संपून जाईल. थँक्यू.